नमस्कार. साहेब, देशामध्ये जातीय जनगणनेचा एक मोठी डिमांड होती. त्याच्यामध्ये विरोधकांनीही या मुद्द्याला धरून घेतलं होतं. माननीय प्रधानमंत्री साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव पारित केला. यावर तुमची प्रतिक्रिया काय? देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो जातीय जनगणनेचा जो विषय बऱ्याच दिवसापासून चर्चित होता, जातीय जनगणना घेण्याची विनंती सर्व राजकीय पक्षांनी केली होती आणि भारतीय जनता पक्षसुद्धा जातीय जनगणनेला अनुकूल होता आणि सर्वांगीण विचार करून, सर्व समाजाचा विचार करून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा जो जनगणनेचा निर्णय घेतला, अतिशय कौतुकास्पद, अभिमानास्पद व देशाला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आणि निश्चितच या विषयाचं मी स्वागत करतो. देशासोबतच राज्यामध्येही मराठा, ओबीसी, अल्पसंख्याक आणि इतरही समूहाचे आरक्षणाबद्दलची एक मागणी सातत्याने असते. या जातीनिहाय जनगणनेनंतर जर इम्पेरियल डाटा जमा झाला तर कशा पद्धतीचा लाभ समुदायाला होईल? आता अगोदर इम्पेरियल डाटा जातीनिहाय जमा होऊ द्या आणि त्यानंतर सरकार जे काही योग्य पावलं आहे ते उचलल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये मागील पुढे 4 वर्ष, 3 वर्ष, वर्षभर किमान अशा स्थानीय निवडणुका थांबलेल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लंबित होत्या कोर्टामध्ये. प्रथम सुप्रीम कोर्टाने आता 4 महिन्यामध्ये इलेक्शन घेण्याची एक म्हणजे सरकारला केलेली आहे मागणी. तर सरकारने या आदेशाचं म्हणजे प्रशंसा केलेली आहे, स्वागत केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याचं प्रशंसा करत एक बयान जारी केलेला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया? निश्चितच बऱ्याच दिवसापासून 3 वर्षापेक्षा जास्त काळ नगर परिषद क्षेत्रामध्ये, महानगर परिषद क्षेत्रामध्ये निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या, परंतु सुप्रीम कोर्टाच्या काही अडचणी होत्या, त्यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही. परंतु जो निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला, हा सुद्धा निर्णय अतिशय मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि लवकरच निवडणुका त्या अनुषंगानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि सरकारसुद्धा निवडणूक घेण्यासाठी कटिबद्ध आहे. उमेश भाऊ यावलकर जे लोकप्रिय आमदार आहेत, त्यांच्याकडे सातत्याने लोक जनतेच्या कामासाठी जनता भेटीगाठी घेत असतात. तुमच्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आताच गेलेल्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तुम्ही कशा पद्धतीच्या मागण्या केल्या आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची संकल्पना सर्वांगीण विकासाची तुमची आहे? मतदारसंघाचा संपूर्ण विकास झाला पाहिजे. वरुड मोर्शी तालुके माझ्या मतदारसंघामध्ये आहे. 2 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचा अभ्यास करून सर्व गावांना, सर्व नगर परिषद क्षेत्राला, 3 नगर परिषद क्षेत्र माझ्या मतदारसंघामध्ये आहे, वरुड मोर्शी आणि चंदुर्जना घाट. या माझ्या मतदारसंघाचा विचार करून माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या दृष्टीनं मी या बजेटच्या प्रामुख्यानं बजेटमध्ये सुद्धा मागण्या केल्या, बजेटच्या अधिवेशनाच्या काळातसुद्धा मागण्या केल्या. त्यानंतर वेळोवेळी मी सरकारकडे माझ्या मतदारसंघातील विषय लावून धरत आहे आणि सरकारसुद्धा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्री, महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब, या सर्व भारतीय जनता पक्षाची नेते मंडळीसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे, लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली पाहिजे, या दृष्टीनं हे सगळी मंडळी माझ्यासोबत आहे आणि मला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं लाभत आहे. भारताचे सुंदर असं राज्य असलेल्या काश्मीरच्या पहलगाममध्ये आतंकवाद्यांचा भ्याड हल्ला झाला. त्याच्यामध्ये तिथे येणाऱ्या पर्यटकांची जीवितहानी झालेली आहे आणि त्यानंतर परिस्थिती युद्धजनक उद्भवलेली आहे. यावर तुमचं कसं मत? अतिशय दुर्दैवी हल्ला पाकिस्तान आणि अतिरेकी मिळून हा पहलगाम येथे झाला. 26 निर्दोष निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. अतिशय दुःखी वातावरण आपल्या संपूर्ण देशामध्ये होतं आहे आणि आता तर युद्ध सुरू झालेलं आहे. या देशातील 140 कोटी जनतेचा आदरणीय मोदी सरकारला, आदरणीय मोदीजींना
पाठिंबा आहे. संपूर्ण देश खंबीरपणे सैनिकांच्या मागं उभा आहे आणि मोदीजींच्या मागंसुद्धा संपूर्ण देश उभा आहे. सर्व विरोधी पक्षानं देशातल्या एकमुखानं आम्ही सोबत आहोत हे मोदीजींना सांगितलेलं आहे आणि खरोखर एक चांगलं देशप्रेमाची भावना देशात एक निर्माण झालेली आहे आणि हे अतिशय एक महत्त्वाची घटना देशामध्ये आज आपण बघतो आहे की संपूर्ण विरोधी पक्ष संपूर्ण देश सैनिकाच्या मागं आणि मोदीजींच्या मागं सर्व शक्तीनिशी उभा आहे. निश्चितच पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण आता परिस्थिती बदललेली आहे, काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, राजकारण बदललेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय लोक आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की पाकिस्तानचा चोख बंदोबस्त भारत सरकार मोदी सरकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानचे नागरिक भारतामध्ये टुरिस्ट विजा किंवा इतरत्र विजावर आलेल्या नागरिकांना सक्तीनं वापस पाठवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? नाही इतरही देशाचे काही रोहिंग्या काही तालिबानी लोक किंवा इतर बांगलादेशी लोक आपल्या भारतामध्ये असतील अशी शंका व्यक्त केली जाय, त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी तुम्ही काय अपील कराल? निश्चितच, कारण भारतामध्ये राहून देशद्रोही कारवाया होऊ नये, भारतामध्ये येऊन या ठिकाणी इतर भानगडीमध्ये या लोकांनी राहू नये हे अपेक्षित आहे. टुरिस्ट व्हिसावर आलेला आहे, टुरिस्ट म्हणून आपण आलेलो आहोत, तेवढे दिवस या ठिकाणी राहावं आणि निघून जावं हे कोणत्याही सरकारला अपेक्षित आहे. त्यामुळं त्यांना या ठिकाणी राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यांना जर ते राहत असतील अवधी संपून गेल्यानंतर तर निश्चितच त्यांना देशाच्या बाहेर जावं लागेल आणि ते सरकार करत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे आपल्या सोबतीला येऊन जे आहे आणि खूप धडपडीने इथे विकास कामाच्या धोरणाला आपण लागलेले आहात दोन्ही मिळून. कोणकोणत्या विकास कामाकडे लक्ष म्हणजे प्रामुख्याने आहे? अनेक विषय आहे. आमचा पंढरीच्या धरणाचा विषय आहे. 25,000 एकर जमीन ते आमचं एकच धरण ओलिताखाली आणू शकते, कारण जो अप्पर वर्धा जे डॅम आहे त्याचा फायदा माझ्या मतदारसंघाला ओलिताच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर फारसा झालेला नाही. आणि हे जे पंढरीचं जे धरण आहे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा आपण काही प्रमाणामध्ये जमा केलेलं आहे, परंतु दुर्दैवानं बऱ्याच वर्षानंतरसुद्धा पंढरी प्रकल्प हा पूर्ण राहिला होता. तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आताच एक 8-15 दिवसाच्या अगोदर काही टेंडर लावले, पैसे दिले आणि ते कामसुद्धा आता राहिलेलं शिल्लक कामसुद्धा मार्गी लागलेलं आहे. आणि लवकरच पुढच्या हंगामामध्ये मला आशा आहे की माझ्या मतदारसंघातल्या 25,000 एकराला पंढरी धरणाचं पाणी शेतीला मिळेल आणि हळूहळू माझा जो वरुड मोर्शी तालुका आहे तर संपूर्ण 100% ओलिताखाली कसा येईल याच्यावर आमचं काम सुरू आहे. आणि वैनगंगा पैनगंगा जो प्रकल्प आहे, जो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, विदर्भाला सुफलाम स्वीडलाम मराठवाड्याला करण्याची क्षमता या कार्यक्रमामध्ये आहे, तर तो तुझा सर्वे माझ्या वरुड मोर्शी तालुक्यातून अगोदर अंतर्भाव नव्हता. मी साहेबांना विनंती केली की बा माझ्या तालुक्याच्या 2 तालुक्याचा समावेश या वैनगंगा पैनगंगा त्या सर्वेमध्ये या कामामध्ये आणि माझ्या मतदारसंघातसुद्धा वैनगंगा पैनगंगाचं पाणी आलं पाहिजे, कारण आमचा जो 2 तालुके आहे ते दुष्काळी तालुके आहे. इथं बोर करण्यालासुद्धा मनाई आहे, नवीन विहीर खोदण्याला मनाई आहे, म्हणजे ब्लॅक झोन वगैरे जो काही प्रकार आहे तो आमच्या 2 मतदारसंघात 2 तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आम्ही विहीरसुद्धा करू शकत नाही, बोरसुद्धा करू शकत नाही नवीन. तर अशा परिस्थितीमध्ये आमचा मतदारसंघ आहे आणि ह्या सर्व बाबी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांजवळ देवेंद्रजींजवळ मांडल्या आणि त्यांनीसुद्धा त्या गोष्टीला मान्यता दिली आणि माझ्या मतदारसंघाचा सर्वे सुरू झाला, याचा मला निश्चितच आनंद आहे. आणि वैनगंगा पैनगंगाचं पाणी या माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये काळामध्ये निश्चितच येईल आणि राहिलेली जी माझ्या मतदारसंघातली कोरडवाहू जमीन आहे
ती संपूर्ण ओलिताखाली येईल असा मला विश्वास आहे.